आसाममध्ये मान्सूनचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात पुराशी संबंधित विविध घटनांमध्ये तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला असून 5,64,000हून अधिक नागरिक या महापुरामुळे प्रभावित झाले आहेत. राज्यातील शेकडो गावं पाण्याखाली गेले असून लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहेत. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. राज्यातील ब्रह्मपुत्रासह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासात पूर आणि त्या संबंधित दुर्घटनांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक 13 मृत्यू शिवसागर जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या आसाममधील 16 जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. शिवसागर, डिब्रुगड, जोरहाट, सराईदेव, गोलाघाट, धेमाजी, तिनसुकिया, नगाव, बिस्वनाथ, कामरूप आणि कार्बी आंगलाँगसह अनेक भागांमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये शिरलं आहे. तब्बल 5,64,000हून अधिक नागरिक या संकटाचा सामना करत आहेत. पुरामुळे राज्यातील 872 गावं पूर्णपणे जलमय झाली आहेत. 24,000 हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेल्यानं भातासह विविध पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. हजारो कुटुंबांना आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय सैन्यानं ऑपरेशन जल राहत 3 सुरू केलं आहे. शिवसागर, जोरहाट आणि चराईदेवी जिल्ह्यांमध्ये विशेष बचाव पथके तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम 62 बोटींच्या सहाय्याने पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. आतापर्यंत हजारो नागरिकांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार ब्रह्मपुत्रा नदी जोरहाट जवळील निमघाट परिसरात धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहे. याशिवाय दिखो, दिसांग, बुरिदिहिंग आणि धनसिरी या नद्यांचाही जलस्तर धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान राजधानी गुवाहाटीमध्ये अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत. सदगाव, सावकुची, बोरगाव, मलिगाव, मालीगाव, चांदमारी आणि उत्तर गुवाहाटीतील अनेक वार्डांमध्ये जलभराव कायम असल्यानं नागरिकांना वाहतूक आणि दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनानं विविध ठिकाणी मदत छावण्या उभारल्यास विस्थापित नागरिकांना अन्न, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र हवामान विभागानं पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसाममधील पूरस्थितीवर प्रशासन, लष्कर आणि बचाव पथके युद्धपातळीवर काम करत असली तरी लाखो नागरिकांचे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. या परिस्थितीवर आम्ही सातत्यानं लक्ष ठेवून आहोत. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.